तर हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे पाहूयात। 1918 साली तत्कालीन हैदराबादच्या निजाम सरकारनं जारी केलेला हा आदेश संस्थानात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत होती। निजाम सरकारचा संस्थानातील मराठ्यांना नोकरी शिक्षणात आरक्षणाचा निर्णय घेतलेला होता। हा निर्णय अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आल्यानं हैदराबाद गॅझेट म्हटलं जातं। मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये ऐतिहासिक पुरावा म्हणून हा गॅझेट दाखवला जातो। मराठा समाज आधीपासूनच मागास अशी सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदीचा पुरावा मानला जातो। तर त्रुटी दूर करत सातारा गॅझेटियरची महिनाभरामध्ये अंमलबजावणी करणार आहे। आणि हा सातारा गॅझेट नेमका काय ते देखील पाहूयात। सातारा गॅझेटियर हा एक जुना सरकारी दाखला किंवा दस्तावेज आहे। ब्रिटिश सरकारला महसूल आणि कर आकारणीसाठी जमीन लोकसंख्येची नोंद तयार करायची होती आणि त्यामुळे 1820-1830 च्या सुमारास सातारा गॅझेटियर तयार केलं। सातारा प्रांतातील जमिनी, शेती, कुळी, जाती, पिकं, महसूल या सगळ्याची नोंद करून हे कागदपत्र तयार करण्यात आली आणि यात गावनिहाय वंशावळी, कुळाच्या नोंदी, जात नोंदी यांचा समावेश होता। मराठा आणि कुणबी या समाजाचा ऐतिहासिक संबंध असल्याचा दाखला देखील याच सातारा गॅझेटियरमध्ये मिळतो। मराठा समाजाचा पायाभूत व्यवसाय शेती आहे हे या सरकारी नोंदीतून दिसतं।